मी चाललो आहे 10 दिवस अशा भन्नाट आणि स्वर्गासारख्या ठिकाणी. तिथलं कल्चर आणि ठिकाणी बघण्यासाठी आपण चाललो आहे साऊथ इंडियाला. चला तर सिरीजच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, माझे नाव मनीष खामकर. वेलकम टू माय जर्नी आणि तुम्ही पाहत आहात मनीष खामकर व्लॉग्स. तर हे बघा, बॅगा बिगा भरलेल्या आहेत. इकडं बॅग आहे आपली, इकडं मिनी बॅग आहे. यात कॅमेराचे ती साहित्य आहेत सगळं. यात पूर्णपणे 10 दिवसाचे कपडे, परत मॅकबुक, इतर आणि काय काय लागणारे साहित्य असते ते आहे. ही बघा आपली गाडी. आणि इथनं आपण जाणार आहे इचलकरंजीला. आणि इचलकरंजीत आपली गाडी येणार आहे 4 व्हीलर मिनी ट्रॅव्हलर. व्हिडिओला चालू करण्याआधी उद्या आपला एक्सपेन्स बार म्हणजे आपला 10 दिवसाचा किती खर्च होतोय ते समजेल. तर मित्रांनो, आत्ता सध्या गोकर्णामध्ये आहे आणि इकडे बघा बीच आहे. आणि आता गाडीत बॅगा ठेवणार आणि जाणार गोकर्णा मंदिराकडे. ही बघा आमची गाडी आहे आणि ही माझी बॅग. आत्ता सकाळची 7:17 झालेत बघा. आणि इथून आवरून आता आम्ही जाणार आहे टेम्पलकडे. इकडं बीच आहे, दिसतोय बघा. येऊ तुम्हाला दाखवतो बीच जवळ जाऊन पण. आणि इकडे माउंटन काय तर आहे बघा. मित्रांनो, इथं आल्यावर समजलंय की मंदिरात जर दर्शन हवं असेल तर लुंगी कंपल्सरी लागते. त्यामुळे आता लुंगी परचेस करायला निघालोय. तर बघा, आता तुम्हाला पण जर दर्शन घ्यायचं असेल किंवा गोकर्णाला येणार असेल तर लुंगी कंपल्सरी असते बघा. लुंगी घेऊन या. आता आम्ही पण लुंगीच घ्यायला निघालोय. बघूया आता कुठे भेटते आम्हाला लुंगी. आहे दादा लुंगी हाय. बघू शकता मित्रांनो, इथं लुंगी गावलेली आहे. बघूया आता यातली कुठली मला पसंत पडते ते मी घेईन. मित्रांनो, इथं लुंगी घेतली. लुंगीचा खर्च झालेला आहे 150 रुपये. आता आपण चाललेलो आहे 1500 वर्ष जुनं असणारं दक्षिण काशी मंदिर बघण्यासाठी. मित्रांनो, इथं आत आल्यावर समजलंय की शर्ट पण काढायला लागतो. आता शर्ट पण काढला आणि जाणार आता मंदिरात. शूटिंग करून देतात का नाहीत काय माहित नाही. मला वाटतं शूटिंगला परमिशन नसणार आहे. तरी पण जर परमिशन असेल तर तुम्हाला दाखवतो. आणि बघा शर्ट काढलाय आता आणि लुंगीच फक्त आहे आता. ओनली लुंगीत आता दर्शन घेणार आहे. तर भावानो, आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही तर इथूनच तुम्हाला दाखवतो बघा. आणि आतमध्ये दर्शन घेऊन येतो, बाकीचा व्लॉग कंटिन्यू करतो. आतमध्ये शूटिंग नसल्यामुळं इथंच कॅमेरा ठेवणार आहे आम्ही बाहेर. गोकर्णाचं तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्टली जाणार आहे मुर्डेश्वरमध्ये. आता इथून 80 किलोमीटरवर आहे मुर्डेश्वर. आता कुठं तर नाश्ता करणार आहे. रासारे प्रवास करून आता जरा कंटाळा आला, त्यामुळे फ्रेश ब्रिज झालून आता पूर्णपणे एकदम फ्रेश आहे. आणि मुर्डेश्वरकडे जाणार. आता काय तर नाश्ता करणार आहे. आणि बाकी तुम्हाला बीच पण दाखवायचं राहिले. तर मंदिर तुम्ही पाठीमागून बघितलं, आता तुम्हाला समोरून पण मंदिर दाखवतो. असलं भारी बांधकाम आहे मित्रांनो की मन भरतेच. हे पण मंदिर बघा तुम्ही कसं दिसते बघा. एकदम भावानं इकडचे मंदिर आहेत का नाही, असं एकदम म्हणजे तुम्हाला बोलायला वाक्य खावत नाही, इतकं भारी मंदिर असतात. आणि इथलं बांधकाम पण बघा किती एकदम जुन्यातलं असल्याचं वाटतं आहे. तर इथून आम्ही आता मुर्डेश्वरला पण जाणार आहे. आणि इथं लुंगीशिवाय परमिशन नसतीच. आणि इथं आत मंदिरात जर आला तर मग शर्ट पण काढायला लागतो की, त्यामुळं लुंगी तर कंपल्सरी घेऊन याच तुम्ही. कारण इकडं म्हणजे ह्या मंदिरात जर दर्शन घ्यायचं असलं तर प्रॉपर इंडियन वस्त्र प्रदान करावं लागते. त्यामुळे इंडियन म्हटलं तर लुंगी. ती साऊथकडचं तर लुंगी आणि वर पांढरा ड्रेस असतो. पण इथं आत आलं की पांढरा ड्रेस पण काढायला होतात. तर अजून दाखवतो तुम्हाला. ते पुढलं मंदिर तुम्हाला फ्रंट साईड व्यवस्थित दाखवतो. भावानो, 1 नंबर मंदिर आहे. आणि इथून आम्ही परत मुर्डेश्वरला जाणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू कराच तुम्ही, तुम्हाला दाखवतो. ते बघा, ते मगाच दाखवलेलं मंदिर. आणि आता हे मंदिर तुम्हाला फ्रंट साईडनं दाखवतो. हे बघा, हे बघा मित्रांनो, फ्रंट साईड मंदिराची फ्रंट साईड आहे. थांबा, तुम्हाला याचा सिनेमॅटिक करून दाखवतो. तर मित्रांनो, मंदिरातलं दर्शन तर झालेलं आहे. आता नाश्ता करायला निघालोय आम्ही कुठतरी. वर मागणं बघा हॉर्न वाजून दमवायला लागला आहे. तर आता कुठतरी जाऊन नाश्ता करणार आहे. तर आत्ता आपण जाणार आहे मेन बीचकडं. तर बघूया, आता चाललोय मेन बीचकडं. मित्रांनो, तुम्ही इकडे येऊन हॉर्स रायडिंग नाही तर हुंटावर पण बसू शकताय. तर ही 1 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही इथं बीचवर येऊन पण हुंटावरती पण बसू शकताय.
तुम्हाला दाखवत थांबा पुढून. ती बघा लात घालून थांबा लांब जा. घोडीशिराव इथं बघा हुंटा आहे बघा. हुंटाची ऍक्टिव्हिटी करणार असला तर तुम्ही इथं करू शकता असा. इथं बघा मागं व्ह्यू बघा कसा खतरनाक दिसते. मी पण बघा कसा खतरनाक दिसते इकडे ऊन पडल्यावर. इकडे गेलं का पडते. तर चाललोय आता बीचला. ब्लॉग कंटिन्यू करा. बीच पण दाखवतो तुम्हाला इथला गोकर्णचा बीच. दुसरी गोष्ट आमची ट्रिप असणार आहे पूर्ण लो बजेटमध्ये. आयुष्यातला खरा आनंद एकालाच मिळतो तो तुम्हाला दाखवतो इथं. ह्या मित्राला बघा किती सुकूनमध्ये उन्हात असा मस्तपैकी झोपलेला आहे बघा. ह्यालाच म्हणायचं खरं सुख. समुद्रकिनारी आणि ते पण 5 स्टार सारखा झोपलेला आहे बघा मित्र. आम्हाला तुम्हाला जवळ दाखवतो. कसं वाटतंय तुला इथं झोपून? कसं वाटतंय तुला इथं झोपून? कौन है ये लोग? ॲटिट्यूड बघू शकता या माणसाचा. जिरली आमची. भावा कसं वाटलंय ट्रिप मध्ये? ट्रिपला आलोय तर असलं उकडायला जाऊन पूर्ण घामान आता भिजून गेलोय, त्यामुळे सुधारायचं बंद झाले. एवढं ऊन नाही इकडे. तर मित्रांनो आता इथं गाडी आमची नाश्त्यासाठी थांबलेला आहे. आता इथं बघा या प्युअर व्हेज हॉटेलमध्ये जाणार आहे. काही नाव दिसतंय काय कळना, जिलबी वाटायला लागला काहीतरी. नाश्ता आता आलेला आहे. नाश्ता करतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो थांबा. हा 1 नंबर आहे. इडली पण 1 नंबर आहे भावानं. पण प्रॉपर खायचं असलं तर केरळला जावं लागते. इथे नाश्ता केला. नाश्त्याचा खर्च झालेला आहे 90 रुपये. चला तर चाललोय आपण होन्नावरला. तर भावानं गोकर्ण बघून तर आमचं झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहे होन्नावरमध्ये. तर होन्नावरमध्ये बोटिंग करणार आहे आणि बाकी काय काय पण दाखवतो तुम्हाला. होन्नावरची बोटिंग भावानं एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. इथं बोट्स आहेत बघा आणि इथून आम्ही बोटिंग करून त्या साईडला जाणार आहे. तिकडं आतलं नेचर असलं भारे भावांनो. खतरनाक भावा. तुला किती एक्साइटमेंट आहे? शेवट पण इथं जर असं कायाकिंग पाहिजे तर कायाकिंग जर असतं. होय भावांनो कायाकिंग पाहिजे. शेवट मजा आली 1 असती. नंबर विषय आहे. अजून बाकीचा आत पण दाखवतो. असं ऐकलंय की आत दुकानं पण आहेत. ह्याच्या आधी आलो होतो मी एकदा. 3 दिवस राहिलो इथं. पण तेव्हा काय व्लॉगिंग आणि ते नव्हतं माझं. तब्बल 1 तासाचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. ह्या प्रवासामध्ये आम्ही 4 पॉईंट बघणार आहे. त्या 4 पॉईंटची नावं काय अजून प्रॉपर माहीत नाहीत. काय आली की तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता मागल्या वेळी मी बोटिंग केलती सकाळची केलती 7च्या दरम्यान आम्ही केलती. ऊन खाली असताना केली ती. आणि आत्ता भावानो ऊन इतकं खतरनाक आहे की उन्हाचा जरा त्रास होतोय. त्यामुळं तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोटिंग करणार असला तर एकतर 6च्या दरम्यान करा, नाहीतर सकाळची एकदम पहाटेच करा. उन्हाची जास्त करून इथं जरा ऊन जास्त असते भावा. त्यामुळं उन्हाचं जरा अवॉइडच करा. बाकी भावानं नेचरला बघायला गेला तर 1 नंबर विषय आहे. दाखवतो तुम्हाला आता बघा मित्रांनो. हा पॉईंट दिसतोय हा आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट पॉईंट. माझा आवाज येतोय ना काय माहित नाही. हा पॉईंट आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट. चेहरा एकदम झाला का टॅनिंग. आणि बाकी तुम्ही नेचर बघाच कसं दिसते. आणि पुढे एक लाकूड दिसते तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. किती जवळ पक्षी आहे बघा. तर मित्रांनो आत्ता आलेलो आहे लोटस पॉईंटला. पण इथं काही एक पण कमळ दिसलेलं नाही. पण नेचर बघा कसलं भारी दिसायला लागलं. कमळ जर असतं नाही भावानो 4 चांद लावलं असतं. पण काय आमचं दुर्भाग्यच म्हणायचं. आणि पण नेचर बघा बाकी. इथं आलोय कमळ बघाय पण काय नुसती पानं दिसायला लागल्यात. दादा आता दांडकं उपसून काहीतरी कुठंतरी न्यायला लागलेत. बघूया आता कुठं नेते. कष्ट नेहमी एकांतात करा. की भावानं काढले बघा लोटस. जरा 2 मिनिटं बघा मित्रांनो. लोटस छोटं लोटस. कमळ काय वाटतं ना मला. कमळच आहे काय की काय कमळच आहे म्हणून समजा आता. लोटस ते बघा मित्रांनो मोठं गावलंय. कुणाला पाहिजे हो गया लोटस पॉईंट हो गया. केरळ पॉईंट आता बघणार आपण. केरळ पॉईंट बघूया आता. चला जाऊया. गाडी स्टार्ट. मोटर स्टार्ट. मित्रांनो आत्ता सध्या आलेलो आहे केरला पॉईंटला. तर बघू शकता इकडे नेचर. तर नाग नेचर आहे बघा. 1 नंबर वाटायला लागले. आणि आत्ता जरा गार वारं पण यायला लागले. एवढ्या उन्हात गार वारं यायला लागले आता. आणि इकडे बघा कसं वाटतंय. केरळ पॉईंट मिनी केरला पॉईंट. असं प्रॉपर केरळ नाही पण होन्नावर मधलं केरळ आहे. तिकडे बघा दुकानं पण आहेत. काय पण आपण खरेदी करू शकतो. और 2 दे दो. पण कुठे गेला पण या कलिंगड घेतलंय आणि आता कलिंगड खाईत.
व्ह्यू बघतोय मित्रांनो, खतरनाक फिलिंग आहे. कलिंगडाचा खर्च झालेला आहे पर पर्सन 30 रुपये, गार पाण्यात झालेला आहे 20 रुपये. तर मित्रांनो होन्नावर तर बघून आमचं झालेलं आहे आणि पर पर्सन आमचा बोटीचा खर्च झालेला आहे 200 रुपये. आता मुर्डेश्वरला जाणार आहे आणि तिथं स्टे करणार आहे. बाकी तुम्हाला दाखवतो, ब्लॉग कंटिन्यू करा. पण होन्नावरला भावांनो नक्की भेट द्यायला या, कारण खतरनाक विषय आहे होन्नावर. तुम्हाला आता बघूनच काय आला असेल कसा विषय आहे. पण इथं फोटोत बघणे म्हणजे व्हिडिओत बघणे आणि रिअलमध्ये बघणे यात जमीन आसमानाचा फरक आहे भावांनो. पण तरी पण मी दाखवायचा प्रयत्न केलायच. पण इथं येऊन पण बघा भावांनो, अनुभवा जरा, निसर्ग अनुभवा. बाकी आता जातो मुर्डेश्वरला. आत्ता आपण चाललेलो आहे मुरुडेश्वरला. तर भावांनो फायनली आता आलेलो आहे मुर्डेश्वरला. तर पाठीमागे बघू शकता तुम्ही मंदिर, 20 मजली मंदिर आहे बघा. किती मोठं मंदिर दिसते बघा. फ्रंट व्ह्यू दाखवतो, बघू शकताय. आणि तिकडे बघा असा गोल्डन कलर दिलेला मंदिर दिसते बघा, एकदम अट्रॅक्ट करतंय. आणि ट्रॅफिक बघा किती लागलं इथे, एकदम असं फुल जाम झाले सगळं. कसं आहे मे महिना चालू आहे त्यामुळे जरा पर्यटक जरा जास्त झाले. चला आता चाललोय आम्ही आत मंदिरामध्ये. आपल्याला शंकराची मूर्ती पण बघायची आहे, दाखवतो तुम्हाला. बघा ती शंकराची मूर्ती आपण वर जाऊन पण बघायचीच आहे. थांबा तुम्हाला बीच दाखवतो आता. आणि बीच मध्ये तर पब्लिक काय बोलूच नका, फुल पब्लिक आहे फुल. हे बघा फुल पब्लिक आहे सगळीकडं. आणि इकडं पक्षी आहेत बघा, कावळण ते. एवढं कडक ऊन आहे तरी काय पवायचं काय थांबत नाहीत कार्यकर्ती. नाद केलाच पाहिजे, नाद करते काय यावंच लागतंय. पण आम्ही पण पावणारच आता, बघूया. ऊन पण लय लागतंय आणि का तर असला झालंय भावांनो. मगाशी फडकं घेतलं, पांढरं फडकं, तोंडावरच तर पुसलं असं. मला वाटलं ती इंजनातलं खालचं ऑइल ऑइल पुसलेलं कापड असतंय ना, तसं चालतं ती. आता रिअलिटी आहे काय, आता खोटं बोलूया. तर आता मंदिराकडे जातो मित्रांनो. पाठीमागा शिवशंकराची भव्य दिव्य अशी मोठी मूर्ती आहे. ही बघू शकता 20 मजली मंदिराची कमान. आणि मंदिरावर असणारी 123 फूट शिवमूर्ती बघून खरंच खूप भारी वाटते मित्रांनो. मूर्तीकडे बघताच मूर्तीचं काम चालू आहे असं दिसून येते बघा भावानो. मित्रांनो आत्ता वाजलेत 1:19 आणि मंदिर ओपन होते 3 वाजता. तोपर्यंत आता म्हटलं एवढं म्हणजे 2 तास तरी आता आमच्याकडे वेळ आहे. तोपर्यंत म्हटलं समुद्रात जाऊन पवायचं. आता मस्तपैकी गार तर होतो, कारण पाक काळाकुट झालोय. आणि इथं पण बसून काय फायदा नाही, लय उकाडते. इतका घाम येतोय भावानो की सांगू शकत नाही, इतका घाम येतोय. नियोजनात जरा चेंज केलेला आहे मित्रांनो, कारण पवनार जो आता ते कॅन्सल झालंय. कारण पाणी बघा एवढं चांगलं पाणी नाही, एकदम गडूळ पाणी, वास येतोय एकदम, म्हणजे मशाळ वास येतोय. त्यामुळे काय पावणार नाही आत. हे बघा, हे बघा पाणी असं क्वालिटी नाही एकदम, कारण निम्म्यापर्यंत गडूळ पाणी दिसतंय. आईच्या गावात कांड भिजली, निम्म्यापर्यंत गडूळ पाणी दिसतंय आणि त्याच्या पुढे निळं पाणी दिसतंय. त्यामुळे येताना इकडे गडूळच पाणी येते. त्यामुळे आम्ही तर काय नाही पोहणार, पाणी काय बरोबर वाटेना. तर बघूया आता बाकीचं पुढलं नियोजन कसं होतं ते. पण बीच फिरायला भारी आहे, खरं पवायला भारी नाही वाटला, एवढा खास नाही वाटला. हे बघा तर भावांनो मुर्डेश्वर मंदिराचं दर्शन तर आतनं झालेलं आहे आमचं. आणि आतमध्ये कॅमेरा शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे आतलं काय शूटिंग केलेलं नाही. बाकी 1 नंबर मंदिर होतं आतून, बाकी उकडत तर लय होतं. त्यामुळं जरा उष्णता जास्त असल्यामुळे विषय आला. तुम्हाला जर यायचं असलं तर ऑफ सीझनलाच या, म्हणजे उन्हाळ्याचं जास्त उन्हाचं येतच जाऊ नका. आणि आला तर सकाळच्या पारीच दर्शन करा, नाही तर संध्याकाळीच. दुपारचं काही जास्त नादा लागूच नका, कारण फाटली आमची, त्यामुळं हे करू शकत नाही. बाकी ट्रिपचं रिव्ह्यू व्हिडिओच्या शेवटलाच देणार आहे. सगळ्यात भारी प्लेस कुठलं होता, कुठल्या ट्रिप म्हणजे कोणत्या प्लेसला किती रेटिंग द्यायचं ते व्हिडिओच्या शेवटलाच दाखवणार आहे. पाठीमागं बघा दर्शन झाल्या भुका लागल्या म्हणून जेवायला आलो. आणि ही बघा थाळी आलेली आहे आमची मस्तपैकी साऊथ इंडियन थाळी. तर थाळीला काय काय बघा, गुलाबजामुन, परत पनीर आहे आणि कुठल्या त्यांच्या साऊथ थाळ्या होत्या काय माहीत पण नाही. हे राईस, परत हे पनीर आणि ते होतं बघा वरण. तर आता चला जेवून घेतो मस्तपैकी. दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि इथनं आता आपण जाणार आहे उडपीला. प्रवास पण लय मोठा आहे, त्यामुळं जेवून पण घेतो लागलीच. आमचं मस्तपैकी जेवण पण झालं बघा, आणि जेवण झालं आईस्क्रीम पण दिलं. आणि जेवणाचं बिल झालेलं आहे 250 रुपये.
आज आपण जाणार आहे उडुपीमध्ये. तुम्ही आता इंट्रोन ते बघून तुम्हाला कळालंच असेल आज कुठे जाणार आहे ते. तर उडुपीला जायच्या आधी 30 किलोमीटरवर एक मंदिर आहे. ते मंदिर तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. आज काय शूटिंगची परमिशन नाही तरी पण तुम्हाला बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. हे बघा पाठीमागं त्या मंदिरची कमानच आहे. आता इथून पुढंच आहे ते मंदिर. मित्रांनो इथलं पंख बघा किती मोठा आहे. ती उलटा फिरायला चालू झाला म्हणजे पत्र उडून जाणार म्हणजे बरं. वॉटर बॉटल आहे, वॉटर बॉटल आपके आहे क्या? आल्यावर हीच बोंब होत्या. ओ कोण कधी काय मित्रांनो बोलाले, कोणासोबत बोलले काय कळत नाही. याला आमचं काय कळत नाही, ह्याला आम्हाला काय कळत नाही. विषय जपला. वॉटर बॉटल आहे क्या? हा ये. हा ठीक आहे चलेगा. 2 बाटले घेतल्या आणि 2 बाटलेत झालेला आहे 20 रुपये. आता प्रॉपर आम्ही उडुपीमध्ये आलेलो आहे आणि आता इथनं मंदिरात जाणार आहे आणि मंदिरात जाऊन आम्ही एक रूम घेणार आहे आणि त्या रूम मध्ये स्टे करणार आहे. बाकीचं आवरणार पण तिथंच. बघूया आता कसं होतंय. मला मंदिर दाखवतो बघा. आता आत गाडी लावलेलं बघा तिथं. आता श्रीकृष्ण मंदिराकडे जाणार आहे आम्ही. उडुपीतलं फेमस आहे एकदम खतरनाक मंदिर आहे. आतनं दाखवतो तुम्हाला. तिकडे मागं जा बघा ते मंदिर. हे बघा मित्रांनो लाकडाचं काहीतरी तयार केलेलं आहे. आता कुणाला ह्याबद्दल माहिती असली तर कमेंट करून नक्की सांगा. बाकी इकडे बघा व्ह्यू एकदम असं फील कसा पिक्चरमध्ये जे बघतो का नाही ते आज रिअल बघायला भेटते बघा. इकडे बघा व्ह्यू कसा वाटतोय. तर मध्ये शूटिंगला परमिशन नव्हती तरी पण जेवढं दाखवता आले तेवढं दाखवलंय. पण भावानो आतलं जे मंदिर आहे ना एकदम खतरनाक मंदिर आहे आणि तिथं गेल्या शर्ट ती काढायला होत्यात कारण शर्ट तिथं चालत नाही. ह्या भागातली माणसं एकदम चांगले आहेत मित्रांनो. कारण 4 शिव्या दिले तरी आम्हाला वाटते गोडच बोलते जास्ती. कारण का सांगू का आम्हाला भाषाच कळत नाही इथली. त्यामुळं विषय हे आलं की लेवल के बंदे. आणि इथला नाश्ता बिष्टा पण लय फेमस आहे. कारण एवढंच विचार करा की आपल्या भागात पण उडुपी म्हणजे आपल्या भागात पण त्यांचं हॉटेल आहेत. म्हणजे कुठं पण गेला तरी उडुपी हे लिहिलेलं असते. काय काय हॉटेल असते तिथं उडुपी म्हणून लिहिलेलं असते. ते उडुपी हेच ह्याच गावात आहे म्हणल्यावर इथला नाश्ता खाल्लाच पाहिजे भावांनो. इतक्याला मालू कशासाठी नाश्ता करायला आलोय. इथं उडुपीचं स्टिकर घेतलेलं आहे आणि स्टिकरचा खर्च झालेला आहे 80 रुपये. स्टिकरचं वातावरण एकदम खतरनाक आहे मित्रांनो. कारण मागं ढग बघा कसं आलं बघा. कसं ढग दिसतंय वेगळं युनिकच. बघू शकता इकडे बघा. सगळीकडे बघितलं तर असं ढगाचा कलर बघा कसा झालाय वेगळाच झालाय. एकदम खतरनाक वाटते भावा. मित्रांनो हा आहे चीज डोसा. जो प्लेन डोसा आहे बघा. कुर्मापुरी आणि पनीर मसाला डोसा आहे बघा. आता बघूया आता नाश्ता करायचा. आता क्वालिटी बघून सांगतो आता तुम्हाला. एक नंबर मसाला डोसा. आता पनीर मसाला डोसा खाऊन बघतो. टॉपचा विषय आहे. फक्त मसाला डोस्याचा बेस जरा जास्त आहे आणि याचा बेस थोडासा पातळ आहे हा ना. इकडं चीज डोसा आहे. आता चीज डोसा खाऊन बघतो. पागल चिटकून बसले आणि वरणाने घातलं. टेस्ट बघा कसं आहे. मूर्तीचा नाश्ता क्वालिटी नेक्स्ट लेवल. एक नंबर नाश्ता. ओके खतरनाक आहे. तर ना एक राहिलेला आहे मेनू कुर्मापुरी. मस्त आहे कुर्मापुरी पण एक नंबर. व्हेज पुलाव ट्राय मारतो आता. ओके डोशासारखा नाही. डोसा क्वालिटी आहे मित्रांनो. चहा आलेला आहे. आता चहा पिऊन सांगतो तुम्हाला चहा कसा आहे. ही बघा साखर एक्स्ट्रा दिली तिने. पितळची वाटी दिली बघा. ही फुलपात्र आहे खाली आणि त्याच्यातही आहे. आमच्यात फक्त वरचं फुलपात्रच देतात खालचं देतच नाहीत. बघूया आता क्वालिटी चेक करून.
मस्त आहे, फक्त जरा गोड कमी आहे. जर साखर टाकली तर लयच भार लागेल, पण हा असा पण लय कडक लागतं. मित्रांनो नाश्ता केला आणि पूर्ण नाश्त्याचा खर्च झालेला आहे 410 रुपये. एक नंबर नाश्ता होता भावानो. उडपीला कधी आला तर नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका. आत्ता रूम भेटलेली आहे बघा, इथं या हॉटेलमध्ये रूम भेटलेले आहे. आणि ही बघा बॅग. आणि आता रूमलाच चाललोय बघा. आता रूमला जाणार आणि फ्रेश वगैरे होणार, आंघोळींचे करणार, कारण दिवसभर घामानं सगळा विषय झालाय. दिवसभर नुसतं घामच होतं अंगावर, त्यामुळे आता जरा फ्रेश होणार. हे बघा बॅग. चला तर आता रूमवर जातो, जरा रेस्ट पण घ्यायची, झोपणार आहे मी जाऊन आता भावा. आणि उद्या प्रवासाला, उद्या तब्बल 12 तासाचा प्रवास असणार आहे आमचा. रूम मध्ये आलेलो आहे, रूमचा खर्च झालेला आहे पर पर्सन 600 रुपये. आणि आजचा पहिला पार्ट इथं संपूया. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण कुठं असणार आहे तुम्हाला लवकरच समजेल. आता आपण ठिकाणांना रिव्ह्यू देऊया. गोकर्णला मी देणार आहे 10 पैकी 8.6. होन्नावरला मी देणार आहे 10 पैकी 9. मुर्डेश्वरला मी देणार आहे 10 पैकी 8.9. उडपीला मी देणार आहे 10 पैकी 9.1. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा.